त्यांचंच जरा लग्नाचं बघायचंय. काय चालवलंयस तू हे? तुझ्या बाबांनी ठरवलं. आसवरी माझ्या नशिबात नव्हती, पुन्हा एकदा सिद्ध झालं. 7 जुलैला माझ्या बहिणीचं लग्न आहे आणि तुम्ही सगळ्यांनी लग्नाला नक्की यायचंय. त्याला गावाकडच्या मुलीशीच लग्न करायचंय म्हणून मुली बघतोय तो. तुम्ही म्हणत असाल तर त्याला पाठवून देतो मावशी बरोबर उद्या. नवीन व्हाईस प्रिन्सिपल आलेत, मिस्टर आनंद मयेकर. एक ना एक दिवस गायधनींचंच मन परिवर्तन केल्याशिवाय राहणार नाही. ही चिठ्ठी ध्रुवसाठी आहे, तू त्याला दे. मग हा कसा आहे? छान आहे. पण करणला आवडेल ना? आता ते मी कसं सांगू? माई आपण असं करूया, करणला तिथे बोलून घेऊया. काय मॅडम, मग बोलवायचं ना? माई बघ ना. त्रास देऊ नको रे तिला. मी त्रास देतोय? या मन में लड्डू फूट रहे, वो भी मोतीचूर के. गप ना. ए काय ग माई, बघ ना. बरं आणि लवकर सिलेक्ट कर, मला अजून खूप काम आहेत बरं का. ए माई थांब रे, तू लहानपणी मला राणी म्हणायचीस, आता लग्न ठरल्यापासून पुन्हा म्हणायला लागलीस आणि हाही म्हणायला लागलाय तुझं बघून. तुझं लग्न ठरल्यापासून ना परकर पोलक्यातली तूच आठवतेस मला. माई लहानपणी किती मंद होती नाही, किती त्रास द्यायची तुला. नाही तर काय, एक एक घास भरवायला धावायला लागायचं हिच्या मागे. 10 मिनिटं लावायची एक घास खायला, आणि बोलायला सुद्धा किती उशिरा लागली. आणि बोलायला लागल्यापासून जरा अफाटाच बोलायला लागली. उलट बोलत नव्हती तेच बरं होतं. आणि विशेष म्हणजे लग्न ठरल्यापासून जरा जास्तच कंठ फुटलाय बाईसाहेबांना. ए माई थांब ना आधी. काय रे मारतो? एक मिनिट मी घेतो. हा आदित्य बोलतोय. हाय. हा करण बोल. हा एक मिनिट हा देतो, एक मिनिट. घ्या तुमच्या कंठमणींचा फोन. मला माहितीये तू थट्टा करतोय, त्याचा फोन नाहीये. बर करण, तू ऐकलंस ना आता ती काय म्हटले ते? अरे हा एक मिनिट देतो. अरे देतो. हा घे. अगं खरंच फोन आहे, खरंच फोन आहे, घे. हॅलो. हाय. करण झालं समाधान? गप ना. तुला असं काय वाटलं की फोनवर मी नाहीये म्हणून? अरे काय नाही, तुला माहित नाही, हा आधी ना कोणाचाही फोन आला की तुझाच फोन आहे असं सांगतो. आणि तुम्ही मंदार केला की धावत जातात फोन घ्यायला. सॉरी. बोल. हो. नाही. अरे नाही. नाही. अरे हा गप ना तू 2 मिनिट. नाही तुला नाही. काय बोलायचं तुला? एक मिनिट. अरे आधी. अगं संयुक्त ऐक ना एक मिनिट. असं सुखी ठेव रे देवा माझ्या लेकरांना. वा वा गुरुजी वा. अशी सकाळी सकाळी प्रार्थना, हे असे सुविचार वाचले ना मन एकदम प्रसन्न होऊन जाते बघा. तुकाराम, सुविचार कधी फक्त वाचायचा नसतो, तर त्याचा अर्थ समजून घेऊन तो अंगी बाणवायचा असतो. आता गुरुजी सुविचाराच काय घेऊन बसलाय तुम्ही? आता तुम्ही तर अख्ख्या आयुष्याचा अर्थ समजून सांगितला या तुकारामाला. खरं सांगतो गुरुजी, तुमच्या सावलीला जरी मी उभा राहिलो ना तर समधी पाप धुतल्यागत होते बघा. पुरे नाही खरं सांगतोय गुरुजी, नाही तर जन्मठेप भोगून आलेल्या कैद्याला कुणी नोकरीवर ठेवतोय होय? तुकाराम, पश्चातापासारखं दुसरं प्रायश्चित्त नाही. शिक्षा मनाला झाली ना तरी सुद्धा पुरेशी असते. होय गुरुजी. चला चल. असं काय करतेस? तुझ्या भल्यासाठीच सांगतोय ना आम्ही. नेहा
तुझ्या आईने तुला तयार व्हायला सांगितलं होतं ना? तू अजून तयार का होत नाहीयेस? नेहा, माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. मला दुसऱ्या कुणाशीही लग्न करायचं नाहीये. त्या ध्रुव बरोबर तुझं लग्न होणं या जन्मात शक्य नाही. हे बघ, आम्ही दाखवू त्याच मुलाशी तुला लग्न करावं लागेल. आणि आम्ही तुझ्यासाठी चांगलाच मुलगा बघू ग. तुम्ही कितीही चांगला निवडा, मला कुणाशीच लग्न करायचं नाही. मला फक्त ध्रुवशी लग्न करायचं. तू माझ्या सहनशक्तीचा अंत बघू नकोस. 10 मिनिटाच्या आत तयार होतो. नाही. तो मुलगा खरंच चांगला आहे. काय प्रॉब्लेम आहे तुला? तुला पैशांचा लोभ आहे. पैसे बघितले ना की तुझे डोळे फिरतात, माहितीये मला. पैशांसाठी म्हणून तू कुणाच्याही गळ्याशी बांधतेस मलाई. खरं तर तुमची मुलगी लव्ह मॅरेज करते हे तुम्हाला पचतच नाहीये. तुम्ही काय केलं? अरेंज मॅरेज करून भांड्यातच असताना सारखे. हो, तुझ्या त्या मुलात काय असं विशेष आहे ग, सांग मला. हे बघ आई. काय धड शिक्षण नाही, धड नोकरी नाही. हो, पण तो वाईट मार्गाने पैसे तर कमवत नाही ना. मारा मारा मला, पण माझा निर्णय बदलणार नाही. मला ध्रुवशी लग्न करायचं. माझं ऐकलं नसतं मारा नसतं मी तुला. थंडपणानं घ्या ना आता. त्या बाबूरावांना काय सांगायचं? त्या माणसानं कसं तोंड दाखवायचं? आत्ता काय करायचं? या ध्रुवाला उद्या पोलिसात नाही दिला ना मी तर. सांगतो काहीतरी त्या बाबूरावांना जाऊन. थँक्स. येते. असावरी, लग्नाला येणार आहात ना? माझ्या बहिणीच्या लग्नाला येणार आहात ना तुम्ही? मी घरी फोन करून आमंत्रण दिलंय. हो हो, म्हणजे तुमच्या बोलण्यावरून येण्याचं नक्की दिसत नाहीये. नाही, म्हणजे हे सगळं. पुन्हा स्पष्टीकरण. हे बघा, मला कुठलंच कारण नकोय. तुम्ही तुम्ही सगळ्यांनी यायलाच हवं. निघते मी, कारण काय ना, आईला खूप काळजी वाटेल. कारण एरवी असावरी, हसताना तुम्ही खूप छान दिसता. आता यावर तरी स्पष्टीकरण देऊ नका. अशाच हसत राहा नेहमी. येते. बाय, टेक केअर. हॅलो. हॅलो स्वाती, मी बोलतोय. बोला, काय चाललंय तिकडे? ठीक चाललंय, रुळतोय हळूहळू. आणि आपल्या घराचं काय झालं? शोधतोय, मिळेल. तू आल्यानंतर नाहीतर कुरकुर करशील ना, हे असं हवं होतं, हे तसं हवं होतं. अगं निदान सोय हवी, मी जवळपास मार्केट हवं, औषधाची दुकानं हवीत. हे मात्र खरं. हं, घराजवळ सगळं असलं की बरं पडतं. पण आनंद, तुमच्याशिवाय एकटीला करमत नाही हो इकडे. दादा वहिनी आहेत, पण तुमची खूप आठवण येते.
संध्याकाळ झाली की वाटतं आता दारावरची बेल वाजेल आणि तुम्ही याल. स्वाती, हसणार नसशील तर सांगू, माझ्याकडे जादू असती ना तर मी लगेच तिकडे आलो असतो. दिवसभर काही वाटत नाही ग, दिवस शाळेत निघून जातो, पण घरी परतलो ना की एकटेपणा जाणवतो. तुझ्याशिवाय दूर एकटं राहण्याची सवयच नाही ना मला. जमलं तर रविवारी चक्कर टाकतो. नक्की या हं. काळजी घे स्वतःची. पावसा पाण्याचे दिवस आहेत ना. फक्त मला सांगू नका, तुम्ही स्वतःची काळजी घ्या. स्वाती, नाही, रडत नाहीये मी. ठेवू आता. बाय. ताई, हे हर्षवर्धन भोसले त्या मारवाड्यासारखेच तुझ्या मागे बिगे तर लागलेले नाही आहेत ना? बावळटासारखं बोलू नकोस. आणि तू अशी भंकस करणार, मला बोलायचंच नाही तुझ्याशी. सॉरी 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 सॉरी. पण मला एक सांग, हे हर्षवर्धन जे काय तुला इकडे तिकडे भेटत असतात सतत, हा काय फक्त योगायोग आहे? अंतरा, मी तरी तो योगायोगच आहे असं मानायचं ठरवलंय. का? उत्तर ठाऊक असलेले प्रश्न का विचारतेस अंतरा? ठीक आहे, मग मी तुला कारण विचारते. का? सगळं घडून गेलंय अचानक. आता कारण शोधाची भीती वाटते अंतरा. आधी माणसाच्या चांगुलपणावर विश्वास ठेवायचा, आणि अपेक्षाभंग झालं की आपणच चांगुलपणा दाखवत मोठ्या मनात त्या माणसाला माफही करायचं. आता नको, नाहीतर ना चांगुलपणावरचा विश्वासच उठेल माझा. विचारांची गल्लत करू नकोस ताई. तू विश्वास ठेवलेली आणि तुझा अपेक्षाभंग करणारी माणसं वेगवेगळी आहेत. असे नाही कदाचित, पण त्यामुळे ज्यांच्या नशिबी दुःख आलं ती माणसं तरी आपणच होत नंतर. आणि म्हणूनच जे काही घडतंय हा फक्त योगायोगच आहे. मग हा योगायोग तुझ्या नव्या आयुष्याची सुरुवात ठरवता येईल.
काय झालं? अहो, कसला तरी आवाज झाला. अगं काहीतरी मांजर बिंजर असेल, भांडं बिंड पाडलं असेल. नाही हो, वेगळाच आवाज आला. अरे एवढ्या रात्री दुसरं कोण येणार आहे सुद्धा? झोप झोप तू. दागिने आणि पैसे आणलेस ना? हो आणलेत रे. चल आता. दूध. अरे नेहा कुठे आहे? अरे जागा झालास का पूर्ण तू? नेहा कुठे आहे? माहित नाही ग, कुठल्यापासून पाहिलंच नाही मी तिला. अरे गेली कुठे ही सकाळी सकाळी गारडी? अगं सावरीताई आणि अंतरा बरोबर गेली असेल फिरायला. एवढ्या उशिरापर्यंत खाली जाणे बघून ये तिला. जा. येईल ग ती. तू म्हणजे आहे ना. नील. जातो माझी आई, जातो. अरे दूध गरम आहे का? नंतर पिन मी. लवकर ये, खाली गप्पा नको मारत बसू. हो. ताई, आपला रोजचा फिरण्याचा शिरस्ता चुकला आज. हो ना, तू उशिरा उठलीस ना म्हणून. गप. मी वेळेवरच उठले होते, पाऊस पडला सकाळी सकाळी. नंतर बघ ना, सकाळी एवढा पाऊस पडत होता आणि आता ऊन पडलंय. हो ग. हे ताई, तुला ती कविता आठवते? कुठली? श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे. बरं, सावरीताई, तुला नेहा दिसली काय का? नाही का रे? अगं ती सकाळपासून वर सुद्धा दिसली नाही मला. आम्हाला वाटलं की ती तुमच्या बरोबर फिरायला गेली असणार. पण आज आम्ही गेलोच नाही फिरायला. मग ही गेली कुठे? किती वेळ झाला? बराच वेळ झालाय. आई उठूनही तासभर झाला असणार. पण खाली आलीच नाही ती. बाहेर कुठे गेली नसेल ना रे? चल चल आपण बघूया. चल. नेहा पण ना बावळट आहे, न सांगता कधी पण कुठे पण जाते. आमच्या डोक्याला एक मिनिट ठेव. मग कशी काय वाटली रूम? ठीक आहे. पण काय, कम ऑन यार. सध्या हाच आपला महाल आहे. इथे फक्त तू आणि मी, तिसरा कोणीच नाही. इथे कोणी आपल्याला डिस्टर्ब करणार नाही, त्रास देणार नाही. अगदी तुझ्या आईबाबांनाही कळणार नाही आपण कुठे आहोत ते. आई बाबा, आई बाबा मला शोधत असतील ना रे? माझी काळजी करत असतील ते. कम ऑन नेहा. अगं विसरायचं आहे सगळं. आपण इथे ऐश करायला आलोय ना. लेट्स एन्जॉय यार. तू पण ना. हा, पण एक गोष्ट लक्षात ठेवायची. इथून कुणालाही फोन करायचा नाही. दरवाजावर कुणी आलं तरी दरवाजा उघडायचा नाही. आणि वन मोर थिंग, रिसेप्शनच्या रजिस्टरमध्ये आपल्या दोघांचं नवरा बायको म्हणून मी नाव टाकलंय. त्यामुळे तुला कोणी तुझी ओळख विचारली ना तर मिसेस ध्रुव म्हणून सांगायचं. काय? ध्रुव, हां, आपण लग्न कधी करतोय? अगं कधी म्हणजे काय, उद्याच, फार तर परवा. त्यासाठी मला थोडी सेटिंग, थोडी तयारी करावी लागेल. पण एकदा की ही सेटिंग, एकदा तयारी झाली नाही की आपलं लग्न झालंच म्हणून समज. अगं कोर्टात करत असलो म्हणून काय झालं ग? लग्न व्यवस्थितच व्हायला हवं ना. कम ऑन यार. आता चेहरा पाडायला काय झालंय? ध्रुव, मला खूप भीती वाटते रे. घरी कळलं असेल ना आता की मी पळून गेली म्हणून. ते मला शोधत असतील आणि नेहा, आष्टीचा घरच्यांचा विषय पुन्हा माझ्यासमोर काढायचा नाही. आई बाबांना आता विसरून जायचं. कळलं? कळलं. कम ऑन बेबी, चीअर अप यार. मी फ्रेश होऊन आलोच.